या सखोल विश्लेषणाच्या पर्वात स्वागत. आज आपण अशा एका विषयाचा वेध घेणार आहोत जो ऐकून कोणालाही सहज प्रश्न पडेल की इथे नक्की खरं काय आणि खोटं काय. हो ना, म्हणजे इथे खूप मोठा विरोधाभास आहे. अगदी. आपल्याकडे आज दोन अत्यंत महत्वाचे पण एकमेकांच्या पूर्णपणे विरोधात जाणारे दस्तावेज आहेत. एक आहे 12 डिसेंबरची लोकमतमधली बातमी, ज्यात उच्च न्यायालयाच्या एका मोठ्या निर्णयाचा उल्लेख आहे. बरोबर, आणि दुसरं आहे अगदी नुकतंच म्हणजे 23 फेब्रुवारी 2026चं हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचं एक अधिकृत पत्र. आणि या दोन्ही संदर्भांचा मूळ विषय आहे महाराष्ट्रातल्या शिक्षकांना दिली जाणारी BLO म्हणजे बूथ लेव्हल ऑफिसर ड्युटी. आजचा आपला उद्देश हाच आहे की या ड्युटीवरून जो काही मोठा घोळ सुरू आहे तो तटस्थपणे समजून घेणं. आपण आधी त्या बातमीचा विचार करूया. बरं. न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी शिक्षकांच्या या BLO ड्युटीला चक्क स्थगिती दिली. हो, आणि शिक्षकांचा मूळ मुद्दा तिथे अगदी रास्त होता. त्यांचं म्हणणं होतं की सततच्या या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं आणि गुणवत्तेचं मोठं नुकसान होतंय. खरंय. बातमीत असंही म्हटलंय की या निर्णयामुळे शिक्षक आणि पालकवर्गात आनंदाचं वातावरण आहे. म्हणजे त्यांना वाटलं की चला, आता शिक्षकांची यातून कायमची सुटका झाली. वरवर पाहता तसंच वाटतं. बातमी वाचून वाटतं की प्रश्न सुटला. पण जेव्हा आपण ह्या हिंगोलीच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्राकडे बघतो तेव्हा हा आनंद फार काळ टिकत नाही. म्हणजे असं काय आहे त्या पत्रात? हे पत्र 23 फेब्रुवारी 2026चं आहे. म्हणजे न्यायालयाच्या निर्णयानंतर साधारण 2 महिन्यांनी आलेलं. या पत्रानुसार निवडणूक आयोगाच्या निर्देशाने महाराष्ट्रात SIR सुरू झालाय. एक मिनिट. जर उच्च न्यायालयाने डिसेंबरमध्येच या कामाला स्थगिती दिली आहे तर फेब्रुवारीमध्ये प्रशासकीय पातळीवर पुन्हा तसाच सक्तीचा आदेश कसा निघू शकतो? अनेकदा न्यायालयाचा निर्णय आणि प्रत्यक्ष तळागाळातील प्रशासकीय अंमलबजावणी यात मोठी दरी असते. कधीकधी आदेशांचा अर्थ लावण्यात त्रुटी राहतात. आणि मुळात हे SIR प्रकरण आहे तरी काय? SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम. हे काही नुसतं टेबलवर बसून करण्यासारखं कागदी काम नाहीये. मग यात प्रत्यक्ष काय करायचे आहे? 24 फेब्रुवारी ते 10 मार्च या काळात या शिक्षकांना प्रत्यक्ष मतदार मॅपिंग करायचं आहे. ब्लर फोटोज अपडेट करायचेत. ब्लर फोटो म्हणजे ज्यांचे फोटो अंधुक आहेत ते? अगदी बरोबर. त्यांचे स्पष्ट फोटो गोळा करायचेत आणि DAC म्हणजे डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीजची पडताळणी करायची आहे. बापरे, हे DAC म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एकाच नावाचे किंवा पत्त्याचे 2 मतदार आहेत का हे घरोघरी जाऊन शोधून काढायचंय आणि यादी शुद्ध करायची आहे. पण मला सांगा, हा काळ कोणता आहे? फेब्रुवारी मार्च म्हणजे नेमका तोच काळ जेव्हा 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असतात. हो, आणि हेच तर सर्वात मोठं आव्हान आहे. एका बाजूला शिक्षक सकाळी परीक्षा केंद्रावर सुपरविजनची ड्युटी करत असणार आणि दुपारच्या उन्हात लोकांचे अंधुक फोटो शोधत फिरणार. मला तर हे सगळं खूपच अवास्तव वाटतंय. या पत्रात प्रशासनाने यावर एक अजब तोडगा काढलाय, ज्यातून शासनाची भूमिका स्पष्ट दिसते. काय तोडगा काढलाय? ज्या BLO शिक्षकांना बोर्डाच्या परीक्षांची ड्युटी आहे त्यांना सांगण्यात आलंय की ज्या दिवशी परीक्षा असेल त्या दिवशी परीक्षेचं काम करा आणि लगेच दुसऱ्या दिवशी मतदार यादीचं काम करा. हे तर भयंकर तणावपूर्ण आहे. निवडणूक आयोगाचं काम कोणत्याही परिस्थितीत वेळेत पूर्ण करून घेण्याचा प्रशासनाचा हा प्रयत्न दिसतोय. नक्कीच. पण समजा जर एखाद्या शिक्षकाने ठरवलं की मी फक्त विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करणार, तर काय होईल? या पत्रात काही कारवाईचा उल्लेख आहे का? हा नुसता आदेश नाहीये, तर त्यात एक कडक कायदेशीर इशारा लपलेला आहे. कसला इशारा? जर यात कोणतीही कुचराई केली तर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950च्या कलम 134 नुसार थेट कारवाई केली जाईल असं स्पष्ट म्हटलंय. कलम 134 म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ निवडणूक कर्तव्यात कसूर केल्यास थेट गुन्हेगारी कारवाई होऊ शकते. यात पोलिसांत तक्रार होणे, दंड लागणे किंवा निलंबनासारखी कठोर पावलं उचलली जाऊ शकतात. बापरे, हा तर खूप मोठा प्रशासकीय आणि कायदेशीर दबाव आहे. म्हणजे एकंदरीतच महाराष्ट्रात सध्या अशी दुहेरी परिस्थिती आहे. अगदी बरोबर. एका बाजूला न्यायालयाचा निर्णय आहे जो सांगतोय की शिक्षकांना शिकवू द्या, त्यांना अशैक्षणिक कामांपासून दूर ठेवा. आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय आदेश आहेत जे कारवाईचा बडगा उगारून त्यांना पुन्हा त्याच निवडणूक प्रक्रियेत जुंपत आहेत. आणि हा विरोधाभास केवळ शिक्षकांसाठीच नाही, तर संपूर्ण व्यवस्थेसाठी अभ्यासाचा विषय आहे. हो.
आणि याच सगळ्या चर्चेतून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, ज्यावर स्वतंत्रपणे विचार व्हायलाच हवा. कोणता प्रश्न? न्यायालये आणि प्रशासन यांच्या या सततच्या संघर्षामध्ये आपण देशाचं भविष्य घडवणाऱ्या व्यवस्थेलाच प्रशासकीय ओझ्याखाली दाबत आहोत. असं करताना आपण उद्याच्या पिढीच्या गुणवत्तेचीच मोठी किंमत मोजत नाही आहोत का? यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा.